आपण पाहत आहात लोकशाही मराठी। उद्धव ठाकरे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। फुटीर खासदारांच्या मतदारसंघामध्ये ठाकरे सभा घेणार आहेत। यवतमाळपासून ठाकरेंच्या दौऱ्याला सुरुवात झाली। यवतमाळपासून ठाकरेंच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे। उद्धव ठाकरे यांचा पदाधिकारी कार्यकर्ता संवाद मेळावा असणार आहे। त्यामुळे यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघात खरं तर संजय देशमुख यांनी बंड केलं। संजय देशमुख यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंकडे ते गेलेत आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला या ऑपरेशन टायगरमुळे एक वेगळं महत्व आहे। ऑपरेशन टायगर नंतर आता उद्धव ठाकरे हे बंडखोर खासदारांच्या प्रत्येक मतदारसंघात जाऊन त्या ठिकाणी सभा घेणार आहेत अशी माहिती मिळते। कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। त्यामुळे आजच्या या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संजय राठोड आपल्यासोबत जोडलेत। संजय, आपण पाहतोय ठाकरेंची महाराष्ट्र वारी आहे। जे खासदार फुटून शिंदेंकडे गेलेत त्या प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात आता ठाकरे जाणार आहेत। याची सुरुवात होते संजय देशमुखांच्या मतदारसंघातून। किती वाजता सभा होणार आहे, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी ठाकरे संवाद साधणार आहेत अशी माहिती मिळते। आजच्या या दौऱ्याचं ठाकरेंचं स्वरूप काय असणार आहे? नक्कीच करण सर, एकंदर पाहिलं तर 6 खासदार फुटल्यानंतर यवतमाळमधून जो आहे तर विदर्भामधून पहिल्यांदाच यवतमाळमधून उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सभा राहणार आहे। एकंदर पाहिलं तर यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी शिवसेनेचे जे शिवसेना जी आहे तर ही इकडे मी कॅमेरामॅनला सांगू शकतो की ज्या ठिकाणी स्टेज आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। यवतमाळचा किल्ला जो आहे तर बाले उभा राहणार आहे अशा प्रकारचा जो आहे त्या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला आहे। जे संजय देशमुख आहेत शिंदे सेनेमध्ये जे गेले आहेत यापूर्वी ते ठाकरे गटामध्ये होते आणि त्यानंतर पाहिलं तर यवतमाळमध्ये आज जे आहे उद्धव ठाकरे यांची सभा ही 10:30 वाजता होणार आहे। त्यानंतर पाहिलं तर उद्धव ठाकरे या सभेमध्ये काय बोलतील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना बसण्यासाठी मोठी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। 6 खासदारांनी जे फुटले आहेत त्या 6 खासदारांचा ह्या ठिकाणून जे आहे ते समाचार सुद्धा घेण्यात येणार आहे। एकीकडे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे आहे तर मोठ्या प्रमाणात ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून जे आहे ते 6 खासदार फुटीनंतर या ठिकाणून जे आहे तर कार्यकर्त्यांना ते संबोधित करणार आहे। कार्यकर्त्यांना काय मूलमंत्र देणार आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। ह्याच सभेतून ते जे 6 खासदार फुटले यांच्यावर काय भाष्य करणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। नक्कीच संजय, आज उद्धव ठाकरे काय घणाघात करतात अपेक्षितच आहे। ते आज प्रखर टीका संजय देशमुखांवरती करण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या या दौऱ्यामध्ये ठाकरेंचे अन्य कुठले कुठले नेते उपस्थित आहेत, विदर्भातले कुठले प्रमुख नेते ठाकरेंसोबत असणार आहेत, याबाबतची काय माहिती आहे? नक्कीच करण सर, एकंदर पाहिलं तर यवतमाळमध्ये आता उद्धव ठाकरे थोड्याच वेळात जे आहेत सभेस ठिकाणी येणार आहे। त्यासोबत ते खासदार संजय राऊत असेल, अंबादास दानवे असेल, आदित्य ठाकरे साहेब असेल, हे अनेक पदाधिकारी जे आहेत अर्धा डझन पदाधिकारी या ठिकाणी जे आहेत नेते जे आहेत या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। काही रुसले जे पदाधिकारी असेल किंवा शिवसैनिक असेल यांना सुद्धा ह्या कार्यक्रमामध्ये त्यांचा प्रवेश असणार आहे। मोठा प्रवेश या ठिकाणी असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। यवतमाळ वाशिम मतदारसंघामधला जो हा दौरा जो आहे हा महत्वाचा मानला जातो आणि इथूनच आता जो आहे रणशिंग जे आहेत 6 खासदाराच्या विरोधात फुकला जाणार आहे। यवतमाळचा दौरा हा महत्वाचा याच्यासाठी मानला जातो की लोकसभेची निवडणूक जी आहे त्यापूर्वी या ठिकाणी पहिल्यांदाच ते आले होते आणि इथूनच संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा त्यांनी केला होता। त्यानंतर संजय देशमुख जे आहेत हे ठाकरे गटामधून निवडून आले होते, महाविकास आघाडीमधून निवडून आले होते। त्यानंतर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात त्यांचे खासदार सुद्धा आले होते। नंतर पाहिलं तर आता खासदार जे आहेत 6 हे फुटल्यानंतर तो तशा प्रकारचा दौरा या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्या दौऱ्याच्या नंतर पाहिलं तर आता त्यांच्या विरोधात जे आहेत या ठिकाणी रणशिंग फुकण्यात येणार आहे अशी सुद्धा या ठिकाणी माहिती मिळत आहे। करण सर, नक्कीच संजय, आज ज्या काही घडामोडी घडतायत त्या घडामोडीवरती लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपल्याकडून ताजे अपडेट घेत राहू। तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।